नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण डे 5 या अंतर्गत सेतू सिलेबस पाहणार आहोत 5व्या दिवसाचा. हे काही भाग आपले राहिलेले होते सेमी माध्यमांसाठी. मराठी माध्यमाचे आपण प्रसारित केले होते, परंतु हे उशिरा आपल्याला प्राप्त झाले, त्यामुळे आपण आता हळूहळू एक एक घेत आहोत. आज 5व्या दिवसाचा अभ्यासक्रम आपण पाहूया सेमी माध्यमांचा. आणि त्या अंतर्गत मित्रांनो आज आहे सिलेबस आहे आजचा आहे टॉपिक लाईन अँड अँगल अँड सब टॉपिक सेगमेंट रे अँड पेअर्स ऑफ अँगल आणि कॉम्पिटन्सी स्टेटमेंट्स आहे टू आयडेंटिफाय पेअर्स ऑफ अँगल. वेलकम dear students, we are going to see about day 5 Setu syllabus. Topic line and angle. Subtopic is segment ray and pairs of angles. And competency statements is to identify pairs of angles. अध्ययन निष्पत्ती आहे कोणाच्या जोड्या ओळखणे. आणि टॉपिक म्हणजे युनिट आहे लाईन अँड अँगल. चला तर मग बघूया आजच्या या 5व्या दिवसाच्या सिलेबसमध्ये काय आहे. लेट्स थिंक फर्स्ट. लेट्स थिंक अबाउट पेअर्स ऑफ अँगल फॉर्म्ड बाय लाइन्स इंटरसेक्टिंग ईच अदर. फर्स्ट काय, लेट अस थिंक अबाउट पेअर्स ऑफ अँगल्स फॉर्म्ड बाय लाइन्स intersecting each other. First important points, pairs of angles. First is adjacent angle आहे. First पहिलं, two angles are said to be adjacent angle if they have common vertex, common side and disjoint interiors. काय काय सांगितलं बघा. Adjacent angles, two angles are said to be adjacent if they have common vertex. They have common vertex. Here is the common vertex O and a common side. Here OB is the common side. This and disjoint interiors म्हणजे याचे इंटेरियर्स जे हे आहेत भाग आहेत, इंटेरियर्स जो अंतर्भाग आपण म्हणतो तो वेगळे आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी ॲडजस्टंट अँगल डिफाईन केलेला आहे. टू अँगल्स आर सेड टू बी ॲडजस्टंट इफ they have common vertex, common side and disjoint interiors. Pairs of angle. First, adjacent angles. Two angles are said to be adjacent angle if they have common vertex and a common side and disjoint interiors. Such type of angles are said to be adjacent angle. Here AOC is the adjacent angle because they have OB is a common side, O is a common vertex and disjoint interiors. Interiors disjoint आहेत. हा आहे AOB चा interior parts and this is the interior parts of angle BOC. अशा प्रकारे या ठिकाणी आपण ॲडजस्टेड अँगल्स डिफाईन केलेला आहे. द अँगल आर सेड टू बी ॲडजस्टंट अँगल. टू अँगल्स आर सेड टू बी ॲडजस्टंट अँगल इफ दे हॅव कॉमन व्हर्टेक्स, कॉमन साईड अँड डिस्जॉईंट interiors. Here
AOB and BOC are the adjacent angles because they have one common side, one common vertex and disjoint interiors. आलं लक्षात? या ठिकाणी हे दोन अँगल जे आहेत AOB आणि BOC हे ॲडजस्टंट अँगल आहेत. कारण काय? कारण त्यांची कॉमन व्हर्टेक्स आहे आणि कॉमन साईड आहे आणि डिसजॉईंट इंटेरियर्स आहेत. नाव नेक्स्ट, angles in linear pair. Angles in linear pair बघा कोणते? When the sum of measure of pair of adjacent angle is 180 degree, then they form a linear pair of angles. When the sum of the measures of pair of adjacent angle is 180 degree, then they form a linear pair of angles. म्हणजेच काय? When the sum of the two measures of pairs of adjacent angle is 180 degree, then they form a linear pair of angles, which means that angles in the linear pair are always adjacent, but adjacent angles may not form a linear pair. म्हणजेच काय की ॲडजसेंट अँगल जे आहे ते प्रत्येक वेळी लिनियर पेअर नसते. नॉट ऑलवेज अ लिनियर पेअर, बिकॉज कंडिशन ऑफ लिनियर पेअर इज दॅट द मेजर ऑफ पेयर्स ऑफ ॲडजसेंट अँगल इज 180 डिग्री. समेशन किंवा सम ऑफ मेजर्स ऑफ पेयर्स ऑफ ॲडजसेंट अँगल इज 180 डिग्री, देन दे फॉर्म a linear pair of angles, which means that angles in the pair that is linear pair are always adjacent, but adjacent angle may not form a linear pair. म्हणजे लिनियर पेअर असण्यासाठी 180 अंश दोन कोनाच्या मापांची बेरीज असणे गरजेचे आहे, तरच ते लगतचे कोन होतील. परंतु रेषीय जोडीतील कोण होणार नाहीत 180 माप नसतील तर. When the sum of the measures of pair of adjacent angle is 180 degree, the summation of these two pairs of angle is 180 degree, then they form a linear pair of angles. जर त्यांच्या कोनांच्या मापांची, जर त्यांच्या लगतच्या दोन कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असेल तरच ते काय करतील? रेषीय जोडी तयार करतील. रे जो को आपण ज्याला म्हणतो. विच मीन्स दॅट अँगल्स इन द लिनियर पेअर आर ऑलवेज ॲडजसेंट. म्हणजेच काय की लिनियर पेअर हे प्रत्येक वेळी ॲडजसेंट अँगल आहेच, त्याबद्दल काही वाद नाही. परंतु ॲडजसेंट अँगल्स मे नॉट फॉर्म अ लिनियर पेअर. आलं लक्षात? म्हणजे लिनियर पेअर असण्यासाठी the sum of measures of pair of adjacent is 180 degree. Here बघा या ठिकाणी from figure A and from figure B. In the figure A, BOD and AOD, BOD and AOD, BOD बघा, BOD म्हणजे हा कोण झाला? दिस अँगल BOD and AOD, these angles. Similarly, in the figure B, AOB and COB are angles in linear pair. These are the angles in linear pair. We see figure B, the sum of this angle AOB plus angle BOC equal to 180 degree. बघा या ठिकाणी AOB चं माप आहे 40 अंश, 40 degree plus 140 degree. The sum of these two angles
is equal to 180 degree. Therefore, these two angles, angle AOB and angle BOC, are angles in linear pair. ठीक है, समझलं? चला तर मग नेक्स्ट, सप्लिमेंटरी अँगल. If the sum of the measures of two angles is 180, then they are known as supplementary angle. ज्याला आपण पूरक कोन असं म्हणतो, पूरक, सप्लिमेंटरी. If the sum of measures of two angles is 180, then they are known as supplementary angle. It means angles in a linear pair are supplementary, but it is not necessary that angles which are supplementary from the linear pair of angles. बघा या ठिकाणी समजून घ्या मुद्दा काय. इट मीन्स अँगल्स इन अ लिनियर पेअर आर सप्लिमेंटरी. लिनियर पेअरमधील अँगल हा सप्लिमेंटरी असू शकतो, बट इट इज नॉट नेसेसरी दॅट, परंतु हे गरजेचं नाही की द अँगल्स विच आर सप्लिमेंटरी फॉर्म अ लिनियर पेअर ऑफ अँगल्स. म्हणजेच काय, सप्लिमेंटरी फॉर्म अ लिनियर पेअर ऑफ अँगल्स इज नॉट नेसेसरी. परत एकदा डिफाईन supplementary angles. If the sum of the angles, if the sum of measures of two angles is 180 degree, they are known as supplementary angle. जेव्हा दोन कोणाच्या मापांची बेरीज 180 असते तेव्हा त्या कोणांना पूरक कोन असे म्हणतात, सप्लिमेंटरी अँगल म्हणतात. इट मीन्स अँगल्स इन अ लिनियर पेअर आर सप्लिमेंटरी. म्हणजेच काय की लिनियर पेअरमध्ये जे अँगल आहेत ते सप्लिमेंटरी आहेत, परंतु बट इट इज नॉट नेसेसरी दॅट अँगल्स विच आर सप्लिमेंटरी फॉर्म अ लिनियर पेअर. म्हणजे सप्लिमेंटरी अँगल हा लिनियर पेअर करेलच, फॉर्म करेलच असं काही नाही आहे. हा दोघांमधला डिफरन्स बिटवीन सप्लिमेंटरी अँड लिनियर पेअर अँगल. हिअर अँगल, इथं नाव देऊ आपण एक. दिस इज O इज व्हर्टेक्स ऑफ कॉमन व्हर्टेक्स ऑफ AOB अँड BOC. Here angle AOB and BOC are supplementary angle because the sum of these two angles is 180 degree, 130 and 50. Here also these two angles are said to be supplementary angle because the sum of these two angles 146 and 34 is equal to 180 degree. Therefore, angle CPD and angle AOB are called to be supplementary angle. Means supplementary angle, it is not necessary to form a linear pair. या ठिकाणी लिनियर पेअर तयार झाली का यांची, या दोन कोणाच्या बाबतीत नाही झाली, परंतु हे जे दोन कोण आहेत, these two angles are said to be supplementary angle because the summation of these two angles is 180 degree. लक्षात आला दोन मधला फरक. चला तर मग नेक्स्ट, कॉम्प्लिमेंटरी angles. The sum of the measures of two angles is 90 degree. If the sum of measures of two angles is 90 degree, they are known as complementary angles. If the sum of the measures of two angles is 90 degree, they are known as complementary angle. Here these two angles are said to be complementary angle because the sum of these two angles is 90 degree. 40 plus 50 equal to 90 degree. These two angles, and here also these two angles, sum of these two angles is 90 degree. Therefore, angle this and this
are said to be complementary angle. Next, opposite angles. If sides of two angles form two pairs of opposite rays, then angles are said to be opposite angles. If the if sides of two angles form two pairs of opposite rays, then angles are said to be opposite angles. Here, angle AOB and angle BOC are said to be opposite angles because they form opposite sides of rays. In the figure, angle AOC and angle BOD is pair of vertically opposite angle, and similarly angle AOD and angle BOC is also the pair of vertically opposite angles. Vertically opposite angles are always congruent. हे कोण कसे असतात? कॉन्ग्रुएंट असतात, म्हणजे एकरूप असतात, सारख्या मापाचे असतात. these are the congruent angles. Opposite angles always congruent angle. चला next exercise. Read the given equation, given question carefully. Read the given question carefully. Draw the figure for the same and write a appropriate answer. It is possible that two acute angles are complementary angles of each other. काय म्हटलेलं आहे पहिला प्रश्न? It is possible that two acute angles are complementary angles of each other. It is possible that two acute angles are complementary angles of each other. Yes, it is possible. Two acute angles are complementary angles. Second, it is possible that two obtuse angles are supplementary angles of each other. No, there is no possibility of two obtuse angles are supplementary. Third, it is possible that two acute angles are supplementary angles of each other. No, it is also not possible that two acute angles are supplementary angles of each other. Then fourth, when will be two adjacent angles are complement of each other. When will be two adjacent angles are complement of each other. Yes, if the sum of the measures of two angles is 90 degree, then it will be two adjacent angles are complement each other. And fifth, question number 5. It is possible that two obtuse angles form a linear pair of angles. It is possible that two obtuse angles form a linear pair of angles. तर मित्रांनो, अशा प्रकारे आजचा हा 5व्या दिवसाचा सेतू सिलेबस या ठिकाणी आपण संपवलेला आहे. राहिलेले जे सिलेबस आहेत आपले पहिले उर्वरित जे काय असतील 5व्या 6व्या दिवसाचा, हे 5व्या दिवसाचा आहे, 6व्या दिवसाचा, 7व्या दिवसाचा जे असतील ते आपण यानंतर घेणारच आहोत. तर आजचा हा सिलेबस तुम्हाला कसा वाटला, हा व्हिडिओ आवडला की नाही? आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या मित्रांना सांगा. भेटूया तर पुढच्या सत्रामध्ये.